Hello, am I audible to you? Yes, ma'am. Okay. In previous lecture, which points discussed? Graphite. Okay. Am I right? We are studying now graphite, that is solid lubricants. Am I right? Yes, ma'am. Okay. See, ग्राफाईट हे सॉलिड लुब्रिकंटचे एक एक्झाम्पल पाहिले आपण. त्याचं नेचर कसं असते, त्याचं स्ट्रक्चर, त्याच्या प्रॉपर्टीज काय हे आपण डिस्कस केले. ठीक आहे, खूप ब्रॉड असा पॉइंट आहे, त्यामुळे मी थोडं शॉर्ट मध्ये अजून एकदा डिस्कस करते. देन वी विल राईट दिस पॉइंट. ओके. सी, solid lubricant is a first type of lubricant. There are 4 types of lubricant: solid, liquid, semi-solid. Hello, am I audible? Yes, ma'am. Okay. See, there are 4 types of solid lubricant. Liquid, solid, solid lubricant चे 4 टाइप्स आहेत पहा. सॉलिड एक आहे, लिक्विड, सेमी सॉलिड आणि इमल्शन एक असतं. ठीक आहे, तर यामध्ये आपण सॉलिड स्टार्ट केलेलं आहे. त्यामध्ये सॉलिड मध्ये आपण ग्राफाइट हे एक्झाम्पल पाहत आहोत. नाउ सी, solid is an solid lubricant is an used in heavy machinery. Okay, it is used in the powder form or its emulsion can be used. Its emulsion in oil or water may be used. The solid lubricants, in this lubricant, when we applying the lubricant on the sliding part of the machine, then the film is not formed. When we applying the solid lubricant on the machinery part, the film like that of the thin film fluid मध्ये आपण पाहिले किंवा थिक फिल्म लुब्रिकेशन मध्ये पाहिले की थिक फिल्म तयार होते किंवा थिन, तसं इथं फिल्म अजिबात तयार होत नाही. कारण की जे सॉलिड लुब्रिकंट आपण यूज करणार आहोत ते पावडरच्या फॉर्म मध्ये असते, त्यामुळे इथं फिल्म तयार होत नसते. ठीक आहे, हे कुठे यूज करतो आपण? हेवी मशिनरी मध्ये यूज करतो. नंतर यामध्ये जे इम्प्युरिटी आहे, इम्प्युरिटी अजिबात अलाउड नाहीये. ठीक आहे, इम्प्युरिटी इज नॉट अलाउड. अँड लास्ट जे असणार आहे याबद्दल थोडस ते की जे कंबस्टिबल लुब्रिकंट्स असतील ते सुद्धा इथं अलाव नाहीत. का अलाव नाही? तर आपण सॉलिड लुब्रिकंट हे कुठं अप्लाय करतो? तर हेवी मशिनरी मध्ये. हेवी मशिनरी ज्या असतात त्यांना लोड असतो. लोड असल्यामुळं प्रेशरमुळं त्यांचं टेम्परेचर जास्त, मशिनरीचं ते टेम्परेचर खूप हाय असतं. मग टेम्परेचर जर हाय असेल आणि कंबस्टिबल जर लुब्रिकंट यूज केला गेला तर इट कॅचेस द फायर. त्यामुळं कंबस्टिबल असा लुब्रिकंट इथं अलाव नाहीये. ठीक आहे, देन सी द एक्झाम्पल ऑफ ग्राफाइट. ग्राफाइट मध्ये आपण एक्सप्लेन केलेलं आहे की ग्राफाइटचं स्ट्रक्चर हे लेयर्ड असते. एक मिनिट मी तुम्हाला दाखवते स्ट्रक्चर. पहा, इथं ग्राफाइटचं स्ट्रक्चर आहे. ग्राफाइटचं स्ट्रक्चर हे लेयर्ड असते. त्यामध्ये जे कार्बन ऍटम्स असतात, these carbon atoms are sp2 hybridized. That means the bond between two carbon atom is the double bond. Okay, sp2 means having double bond. The carbon number is the ring is present as a 6-membered ring, that is we are also called as hexagon. Okay, then the bonding between 1 and 4, the distance between is more than the double. Therefore the fourth bond is weak and can easily make and can easily break. This is about the structure. Okay, hexagon structure असते. sp2 hybridized carbon atoms असतात. जो पहिला आणि चौथ्या बॉन्ड ऍटम मधलं जे अंतर असतं ते डबल पेक्षा पण जास्त, त्यामुळे तो बॉन्ड इझिली ब्रेक होऊ शकतो आणि इझिली मेक होऊ शकतो. ठीक आहे, नंतर आपण यामध्ये काय सांगितलं अजून की हे झालं अबाउट द स्ट्रक्चर. नंतर त्याच्या ज्या प्रॉपर्टीज असतील, सी डिस्टन्स आहे, डिस्टन्स. ओके, 2 पॅरलल ज्या ग्राफाइट मॉलिक्युल्स असतील, पॅरलल कन्सिडर करायचे.
पॅरलल आणि परपेंडिक्युलर तुम्हाला माहिती, पॅरलल म्हणजे समांतर असतील एक समान, ज्या कधीही टच होणार नाहीत. अँड परपेंडिक्युलर मीन्स हॉरिझॉन्टल असतील. तर पॅरलल जे मॉलिक्युल्स असतील ग्राफाइटचे, त्यामध्ये इथं पहा, जे डिस्टन्स आहे बिटवीन द टू नेबरिंग पॅरलल ॲटम्स ऑफ द ग्राफाइट किंवा मॉलिक्युल्स, यामध्ये 3.7 अँगस्ट्रॉम युनिट एवढं डिस्टन्स असेल. नंतर हे जे मॉलिक्युल्स असतात ग्राफाइटचे, ते सोपी टू टच असतात, म्हणजे आपण त्यांना टच केले की ते सोप सारखे लागतात किंवा फील होतात. का असे फील होतात, तर ज्यावेळेस आपण त्यांना टच करतो, वी इनडायरेक्टली अप्लाइंग ॲज मेकॅनिकल फोर्स, देअरफॉर इट स्लिम्स ओव्हर इच अदर. ते काय होतात, एकमेकांवरती स्लिम्स होतात. यामध्ये जे ग्राफाइट आहे ते आपण पावडरच्या फॉर्म मध्ये यूज करू शकतो, किंवा एकतर त्याचं सस्पेन्शन बनवू शकतो आपण, ऑइल किंवा वॉटर. सपोज ग्राफाइटचं सस्पेन्शन आपण ऑइल मध्ये बनवलेलं आहे, देन दिस सोल्युशन वी आर कॉल्ड ॲज ऑइल डॅग. ऑइल मध्ये बनवलं तर ऑइल डॅग. अँड व्हेन ग्राफाइट इज mixed with the water and it makes as a emulsion, then now it is called as aqua DAG. वाटर में बनाया होगा तो उसे हम एक्वा कहेंगे, एंड इफ हमने उसका इमल्शन जो है ऑयल में किया तो हम उसे ऑयल डैग कहेंगे. दीज टू concepts are very important, which is always asked in exam. Okay, then uses. Okay, जो ग्राफाइट है वो उसके यूजेस क्या है? लुब्रिकेशन फॉर एयर कॉम्प्रेसर, उसे हम एयर कॉम्प्रेसर में यूज कर सकते हैं. आईसी इंजिन से, लॅदेज, पुलीज, क्रेन्स, रेल्वे ट्रॅक जॉईंट्स, ओपन गिअर चेन्स असतील, नंतर कास्ट आयर्न बेरिंग्स असतील, फूड इंडस्ट्री अँड वॉर टँक्स. या जर एक्झाम्पल्स तुम्ही पाहिल्या तर तुमच्या असं लक्षात येईल की हे सगळे हेवी मशिनरीचे पार्ट्स आहेत किंवा हेवी मशिनरी आहेत. ठीक आहे, दिस इज द एक्झाम्पल. यामध्ये डायमंडचे एक्झाम्पल तुम्हाला स्टडी करायचं नाही, ओनली यू हॅव टू स्टडी द स्ट्रक्चर ऑफ द ग्राफाइट. ओके, आर वी गेटिंग? डू यू अंडरस्टँड क्लिअरली द होल पॉइंट? येस मॅम. Yes, ma'am. मॅम वेटिंगला आहे, त्यांना घ्या. हो हो हो, एक मिनिट हा. ठीक आहे, आपण हे ग्राफाइट हे प्रिव्हियस लेक्चरला पण डिटेल मध्ये एक्सप्लेन केले. आज मी थोडं शॉर्ट मध्ये एक्सप्लेन केली. ठीक आहे, थोडं रिवाइज व्हावं यासाठी शॉर्ट मध्ये एक्सप्लेन केली. Okay, take down. Classification of lubricants. Classification of lubricants. First point किंवा फर्स्ट टाइप त्यामध्ये सॉलिड, सेमी सॉलिड, सेकंड सॉलिड, सेमी सॉलिड, सेमी लिक्विड असेल हा. एक मिनिट हा. सेमी सॉलिडचं ठीक आहे, सॉलिड, सेमी सॉलिड. नंतर यामध्ये थर्ड असेल तुमचा लिक्विड, अँड फोर्थ इज द इमल्शन. त्याच्या खाली हेडिंग टाका सॉलिड लुब्रिकंट्स. सॉलिड लुब्रिकंट्स. Write down in which first solid lubricants are used in situations. कोणत्या सिच्युएशन मध्ये आपण सॉलिड लुब्रिकंट यूज करू शकतो, त्यासाठी काही सिच्युएशन्स आहेत, कंडिशन्स आहेत. सॉलिड lubricants are used in situations such as first,
heavy machinery, first point, heavy machinery working on a crude job at very high loads and low speed. Second point, the film of liquid or semi-solid lubricant is not formed. Third, the parts which is lubricated are not easily accessible. म्हणजे जे पार्ट्सला आपण लुब्रिकेट करणार आहोत किंवा लुब्रिकंट्स अप्लाय करणार आहोत ते जे पार्ट्स असतात मशिनरीचे ते लुब्रिकंट्स लावल्यानंतर इझिली ऍसेसिबल होत नाहीत असा त्याचा अर्थ घ्यायचा नाही. ज्या पार्ट्सना आपण लुब्रिकंट्स लावतो ना ते इझिली ऍसेसिबल नसतात, म्हणजे ते पार्ट्स खूप हेवी असतात. ठीक आहे, सहजासहजी ते ऑपरेट होत नाहीत. म्हणजे सेम जेसीबीचे जे बकेट असते ते जसं ऑपरेट करायला तो ड्रायव्हरच यूज करू शकतो, सेम तसं कंडिशन असते. जे हेवी पार्टचे मशिनरी आहेत ना, ज्या हेवी मशिनरी आहेत त्यांचे जे पार्ट्स आहेत ते इझिली ऍसेसिबल नसतात, असा त्याचा अर्थ आहे. लुब्रिकंट्स लावल्यानंतर ते ऍसेसिबल होत नाहीत असं त्याचा मिनिंग नाहीये. ते असताना खूप हेवी असतात, सहजासहजी यूज करता येत नाही किंवा ऑपरेट करता येत नाही असं त्याचं मिनिंग होते. ठीक आहे. देन नेक्स्ट फोर्थ, contamination of liquid or semi-solid lubricant with dust grade is not desirable. Next point 5, combustible lubricants are to be avoided due to high operating temperature.
high operating temperature and pressure. High temperature and pressure. सॉलिड लुब्रिकंट मध्ये रोमन फर्स्ट टाका किंवा कॅपिटल ए, रोमन फर्स्ट म्हणा किंवा कॅपिटल ए टाका. ग्राफाइट. त्यामध्ये पहिला पॉइंट लिहा. इट कन्सिस्ट ऑफ ए layered lattice structure. It consists of a layered lattice structure. Second point, in this structure, large number of sp2 hybridized carbon atoms arranged in hexagon. Full stop. Third point, each carbon atom linked by covalent bonds to 3 other carbon atoms. To 3 other carbon atoms, comma, but distance from fourth one चौथ्याचं जे डिस्टन्स असतं ते, but the distance from fourth one is more than double. Next point 4. So fourth valence bond is not fixed and can easily
can easily break and make, and can easily break and make. Next point. Two neighboring parallel graphite molecules are 3.7 angstrom unit, 3.7 angstrom unit apart, 3.7 angstrom unit apart, comma, a weak van der Waal force of attraction present between them, नेक्स्ट पॉइंट. हे सगळे पॉइंट्स ग्राफाइट मध्ये सगळे कव्हर करायचे. हे वेगवेगळ्या स्लाइडला मी वेगवेगळे कलर दिले. ते त्याचं नेचर आणि त्याचं स्ट्रक्चर याबद्दलचे सगळे पॉइंट्स आहेत. नंतर ते त्याचं सस्पेन्शन कसं करायचं असेल स्टेप बाय स्टेप त्याचं डिस्क्रिप्शन आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंटला लिहा. ग्राफाइट इज soapy to touch because the molecules can slip over each other by mechanical force. Next point. It is non-inflammable and does not oxidize in air below 375 degree Celsius. Below 375 degree Celsius. Next, it can be used as a lubricant at much higher operating temperature. In absence of air.
absence of air. Next point. In presence of moisture, comma, graphite will act as good lubricant. Graphite will act as rating ला का? Okay. In presence of moisture, graphite will act as good lubricant. Good lubricant. Next, it can be used in powder form or in suspension. It can be used in powder form or in suspension. Next point. The suspension of graphite in oil is called as oil dag. Underline the word oil dag. Underline the word oil dag. And suspension in water is called as aqua dag. Next, oil dag is useful in IC engine. Next, aquadag is useful in air compressor, general machine shop work, lathes, and for machinery used in the food industry. Next point. Aquadag works best
Aquadag works best in moist air and and in moist air and carbon dioxide. Moist air and carbon dioxide, comma, but medium lubrication properties in oxygen and nil lubrication properties in nitrogen atmosphere. In nitrogen atmosphere. कार्बन डायऑक्साइड मध्ये aquadecच्या ज्या लुब्रिकेशनच्या प्रॉपर्टीज असतात त्या बेस्ट असतात. ऑक्सिजन मध्ये मीडियम असतात आणि नायट्रोजन मध्ये नील. देन राईट द युजेस. ग्राफाइट आपण कुठं यूज करू शकतो. याच्या अगोदर डायग्राम काढा आणि नंतर युजेस लिहूया आपण. ठीक आहे, डायग्राम अगोदर काढा. नायट्रोजन ऍटमॉस्फिअर, त्यामध्ये मी तुम्हाला डायग्राम दाखवते. यामध्ये फक्त तुम्हाला ग्राफाइटचा स्क्रीनशॉट काढून घ्या. डायमंडची काय गरज नाही आपल्याला, तो त्याला कनेक्टेड अशी इमेज आहे. फक्त टेक द स्क्रीनशॉट अँड कम्प्लीट इट whenever you getting the time. काढला का स्क्रीनशॉट? Yes, ma'am. ओके. आता त्या खाली युजेस लिहा. lubrication for air compressor. Lubrication for air compressor, comma, IC engines, lathes, comma, pulleys, comma, cranes, comma, railway track joints, comma, open gears, comma, chains, comma, chains, cast iron bearing, cast iron हे आयर्नचा टाइप आहे. पहा, कास्ट आयर्नच्या बेरिंग असतात ज्या खूप स्ट्रॉंग असं अलॉय आहे. अलायचं आयर्नचं एक संमिश्र आहे किंवा अलॉय म्हणतो आपण ना, त्याला आपण कास्ट आयर्न म्हणतो. ठीक आहे, कास्ट आयर्न इज एन alloy of iron which is very strong. Cast iron bearing, comma, food industry, comma, war tanks, comma, war tanks, etc. These are the uses of graphite. ठीक आहे. आता ग्राफाइट त्याला आपण फर्स्ट दिला नंबर किंवा कॅपिटल ए म्हटले. कॅपिटल बी म्हणा. मॉलिब्डेनम डायसल्फाइड सेकंड म्हणा किंवा कॅपिटल बी जो तुम्ही नंबर दिलाय बघा. ग्राफाइटला जो नंबर दिला असेल त्यामध्ये
सेकंड टाका, सेकंड किंवा कॅपिटल बी, मॉलिब्डेनम डायसल्फाइड. मॉलिब्डेनम डायसल्फाइड. पाहता त्याचं स्ट्रक्चर अगोदर मी तुम्हाला दाखवते. ते सुद्धा स्ट्रक्चर लेयर्डच असतं, लॅटिस स्ट्रक्चर असते, स्लिपी असते आणि स्मूथ असते. ओके, पहा हे त्याचं स्ट्रक्चर आहे. इथं जे तुम्हाला ऍटम्स दिसत आहेत MO चे, वरचा जो लेयर आहे तो मॉलिब्डेनमचा आहे. ठीक आहे, मिडलचा जो लेयर आहे, मिडलचा तो सल्फरचा आहे आणि नंतर त्याच्या खाली परत MO चा लेयर आहे. ठीक आहे, सल्फर हा इन बिटवीन द MO असतो. MO च्या 2 लेयरच्या मध्ये सल्फरचे ऍटम्स असतात. आता यामध्ये जे मॉलिब्डेनमचे ऍटम्स आहेत त्यांचं स्ट्रक्चर, त्यांची अरेंजमेंट सुद्धा लेयर्ड लॅटिस स्ट्रक्चर मध्येच केलेली असते. MO आणि जो S ऍटम आहे, मॉलिब्डेनम आणि सल्फरचे जे 2 ऍटम्स मध्ये जे डिस्टन्स असतं ते 3.13 एंगस्ट्रॉन आहे. MO एंड S में जो डिस्टेंस रहता है वो 3.13 एंगस्ट्रॉन यूनिट है. डिस्टेंस बिटवीन द 2 MO एटम्स, 2 MO एटम्स में डिस्टेंस 3.08 एंगस्ट्रॉन है, मीन्स लेस देन द MO एंड S. ओके, एंड also the distance between the middle S atoms, sulfur atom and the MO atom is also 3.13 angstrom. म्हणजे MO आणि S आणि S आणि MO यांच्यामध्ये जे डिस्टन्स आहे ते सेम असेल, बट द डिस्टन्स बिटवीन द 2 MO molecules is the 3.08 angstrom unit. Okay, this is the structure of the molybdenum disulfide. Now see the distance between the 2 sulfur atom is 3.15 angstrom unit. When you can see the diagram, you can clearly imagine the structure, layer structure of the molybdenum disulfide. जब आप डायग्राम को देखोगे तो आपको क्लियरली आइडेंटिफाई होगा कि इसका स्ट्रक्चर कैसा है. ठीक है, द डिस्टेंस बिटवीन द MO, डिस्टेंस बिटवीन द सल्फर एंड डिस्टेंस बिटवीन द MO and S, remember it. Okay, this is the layered structure, very simple. The blank molecules are the MO molecules and the filled black colored bold molecules are the sulfur molecule. Okay, this is the structure. Now see, molybdenum disulfide has a layered structure. Okay, and lattice structure. It is also soapy like that of the our graphite. ठीक है, हमारा ग्राफाइट जैसा है, सोपी है, स्लिम टू टच है, सेम एज द मॉलिब्डेनम डाइसल्फाइड है. देन इट्स coefficient of friction is very low. Okay, it has very low coefficient of friction. It is stable in air up to 400 डिग्री सेल्सियस. एयर में 400 डिग्री सेल्सियस तक ये स्टेबल रह सकता है. मीन्स एयर का टेम्परेचर 400 डिग्री सेल्सियस तक भी अगर बढ़ गया तब भी जो मॉलिब्डेनम डाइसल्फाइड है वो स्टेबल रहता है. ठीक है, इट इज स्प्रिंकल. उसका यूज कैसे करते हैं हम? इट इज स्प्रिंकल्ड एज ए फाइन पाउडर ऑन सरफेस स्लाइडिंग एट वेरी हाई वेलोसिटीज and fills up valleys on metal surfaces and forms film. ग्राफाइट हे फिल्म तयार होत नव्हती ग्राफाइटची, पण इथं जे मॉलिब्डेनम डायसल्फाइड असतं त्याचं ऍप्लिकेशन कसं करतो आपण, तर जे स्लाइडिंगचे पार्ट्स असतील मशिनरीचे त्यावरती आपण जी पाउडर आहे ती स्प्रिंकल करतो. ओके, पाउडर अपन कशी अप्लाई करतो? स्प्रिंकल. हमें क्या करना है कि पाउडर को स्प्रिंकल करना है. देन इट फिल्स द वैलीज, जो रफ सरफेस है, हार्ड सरफेस है, उसमें ये अप्लाई होता है एंड इट फॉर्म्स द फिल्म्स. ओके, उसकी क्या होगी? इधर फिल्म तैयार होगी जो ग्राफाइट में नहीं बनती है फिल्म, वो मॉलिब्डेनम डाइसल्फाइड में बनती है. ओके, दीज आर द डिटेल्स. दिस पॉइंट इज शॉर्ट एज कंपेयर टू द ग्राफाइट. ओके, डू यू अंडरस्टैंड? मॅम रिपीट करा. हो, ठीक आहे. पहा अगोदर स्ट्रक्चर एक्सप्लेन करूया. मॉलिब्डेनम डायसल्फाइड जे आहे त्याचा स्ट्रक्चर हे लेयर्ड लॅटिस स्ट्रक्चर असते. यामध्ये 2
एमओच्या ऍटम मध्ये डिस्टन्स 3.08 अँगस्ट्रॉन असते. मॉलिब्डेनमच्या मॉलिक्यूल मधील डिस्टन्स 3.08 अँगस्ट्रॉन युनिट आहे. सल्फरचे जे 2 ऍटम्स असतील त्यामधील डिस्टन्स 3.15 अँगस्ट्रॉन युनिट आहे. अँड द डिस्टन्स बिटवीन द molybdenum and sulfur which is the 3.13. ठीक आहे. इट इज अरेंज्ड इन ए लेअर. डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत असेल त्याचे लेअर आहेत. एमओचे जर ऍटम्स तुम्ही कन्सिडर केले तर ते लेअरच्या फॉर्म मध्ये आहेत. पहा, सेम सल्फरचे पण 2 लेअर आहेत आणि नंतर परत एमओचे 2 लेअर असतात. ठीक आहे. नंतर हे जे मॉलिक्युल्स आहेत मॉलिब्डेनम डायसल्फाइडचे, जसे ग्राफाइटचे मॉलिक्युल सोपी टू टच असतात, सेम तसेच याचं नेचर असते. यामध्ये ग्राफाइट चे जे आपण सांगितलेलं टेम्परेचर ते 375 सांगितलेलं, इथं 400 डिग्री सेल्सिअस पर्यंत सुद्धा जे मॉलिब्डेनम डायसल्फाइडचे मॉलिक्युल्स असतात किंवा जे कंपाऊंड आहे ते स्टेबल असते अप टू 400 डिग्री सेल्सिअस. ओके. अँड याचा यूज कसं करू शकतो आपण, तर इट इज स्प्रिंकल्ड. ज्या मेटलचा सरफेस असेल, ज्या मशिनरी पार्ट्स असतील, जे स्लायडिंगचे पार्ट्स आहेत, त्यावरती आपल्याला याची पावडर जी आहे ते स्प्रिंकल करावी लागते. पावडर स्प्रिंकल केल्यानंतर जे मॉलिक्युल्स असतात ते ज्या सरफेसला, जो हार्श सरफेस असेल, ज्याला व्हॅलीज असतात म्हणजे खाचा असतील, खड्डे वगैरे असतील, त्यामध्ये हा पावडर जाऊन बसते. इट इज adherent टू द व्हॅलीज, चिकटून बसते म्हणजे. अँड द फिल्म इज फॉर्म्ड. ठीक आहे. इथं फिल्म तयार होते जी ग्राफाइट मध्ये तयार होत नाही. मॉलिब्डेनम डायसल्फाइड मध्ये काय होत असते, व्हॅलीज मध्ये तो अप्लाय होतो किंवा ऍडरंट होतो, त्यामुळं इथं फिल्म काय होते, तयार होते. ठीक आहे. These are the details of the molybdenum disulfide. Do you understand? Yes, ma'am. Okay. Then take down second part म्हणा, second type किंवा B, capital B. Write down molybdenum disulfide. Molybdenum disulfide has layered lattice structure. Has layered lattice structure. It is too smooth and therefore it has very low coefficient of friction. Very low coefficient of friction. बघा, याच्यामध्ये आपण काय म्हटलं की जे मॉलिब्डेनम डायसल्फाइडचे मॉलिक्युल्स असतात ते खूप स्मूथ असतात किंवा खूप स्लिम्स असतात. जर ते खूपच स्लिमी असतील तर त्यांना फ्रिक्शन राहणार आहे का? काही नाही, त्यांना फ्रिक्शन काही अजिबात राहणार नाही, कारण ते खूप स्मूथ असतात, खूप स्लिम असतात टू टच, त्यामुळे फ्रिक्शन अजिबात नसतो किंवा झिरो असतो. त्यामुळे आपण काय म्हणतो की जो कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे यामध्ये तो खूप लो असतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट, stable in air up to 400 degrees Celsius. Stable in air up to 400 degrees Celsius. 400 degrees Celsius. Next, third, it is sprinkled as a fine powder on surface
sliding at high velocities, and fills up valleys on metal surfaces, and forms film. This is the diagram of molybdenum disulfide. डायग्राम ड्रॉ करायचा, एक डायग्राम नंतर ड्रॉ करा. आता एक 4-5 मिनिट वेळ आहे तोपर्यंत तुम्ही ड्रॉ करू शकता. ठीक आहे. पेन्सिलने व्यवस्थित ड्रॉ करायचे डायग्राम. त्यामध्ये डिस्टन्स महत्वाचा आहे. 2 एमओ मध्ये, 2 सल्फर मध्ये आणि एमओ आणि एस मध्ये. जेवढी कंप्लीट होईल या 4 ते 5 मिनिटामध्ये तेवढी कंप्लीट करा. जे रिमेनिंग राहील ते तुम्ही नेक्स्ट नंतर ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही कंप्लीट करू शकता. Put your roll number in chat box. Is it over? Over. कंप्लीट झालं नसेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. रोल नंबर टाका. ऑल ऑफ यू स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा नोट्स मध्ये आहे किंवा पीपीटी मध्ये आहे. ठीक आहे. मी पीपीटी दिलेले आहेत त्यामध्ये आय थिंक लुब्रिकंटच्या अपलोड केलेले नाहीत. लुब्रिकंटच्या पीपीटी मध्ये अपलोड करेन. स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढला का स्क्रीनशॉट? नोट्स आणि लुब्रिकंटच्या पीपीटी मी उद्या तुम्हाला अपलोड करीन टीचिंग डायरी मध्ये. ठीक आहे. ऑल ऑफ यू पुट युअर रोल नंबर इन चॅट बॉक्स. E25 गोलक. 62 संकेत. 65 सोमनाथ.
Put your roll number. ठीक है. I'll take the screenshot. Okay, we will stop here.